एन्शंट प्रोसिजर आहे ही. म्हणजे आयुर्वेदमध्ये वापरतात. खास करून रक्तदृष्टी जेव्हा असते तेव्हा याचा वापर करतात. रक्तदृष्टी म्हणजे काय? शरीरात 7 धातू असतात आयुर्वेदानुसार. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. रक्त हा 2 नंबरचा धातू असतो. म्हणजे जेव्हा आपण आहार घेतोय त्याच्यापासून जेव्हा डायजेस्ट होते आणि जे आपण न्यूट्रिएंट्स म्हणतो त्याला आमच्या ह्याच्यात म्हणजे धातू म्हणतात. जो पहिला धातू तयार होतो त्याला रस म्हणतात. रसापासून रक्त धातू तयार होते जो की हा. मग हे रक्तदृष्टी जेव्हा असते शरीरात, जेव्हा पित्त होते, पित्त आणि रक्ताचा आश्रय भाव सांगतो. म्हणजे जेव्हा पित्त वाढते तेव्हा रक्तदृष्टी असते, जेव्हा रक्तदृष्टी होते तेव्हा पित्ताची पण दृष्टी होते. म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास होतोय किंवा ज्यांना त्वचारोग असतात, ज्यांना जे स्किन कॉम्प्लेक्शन्स असतात त्यांच्यासाठी रक्तदुष्ट झालेलं असतं. रक्तदुष्ट म्हणजे आता ह्या पॉईंटला आपण स्काल्प लावून जेव्हा रक्त काढतोय तर मग या हाताचा एरियाचा कव्हर होते सगळं. तिथं काय प्रत्येक पॉईंटचं काढायचं म्हणलं बॉडी तसं नाही, प्रत्येक पॉईंटचं नाही काढायचं. आपली ठराविक थोडक्यात काढायचं. सगळीकडचं नाही काढायचं. आता डोक्यावर नाही लावतायच स्काल्प. मग आता हे रक्त केवढं काढायचं तर कसं ठरवायचं? रक्ताचा जो कलर आहे आत्ता, हा जो कलर आहे तो एक जेव्हा ब्लॅक असतोय, तर ज्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस वगैरे काही ज्यांना व्याधी असतात, अनुवात वगैरे आयुर्वेदानुसार, त्यांना जर असेल तर त्यांच्या रक्ताचा हा जो रंग आहे वर्ण पूर्ण काळा असतो, त्याला कृष्णवर्ण म्हणतात. मग तो जो वर्ण असा लालसर थोडा होत नाही तोपर्यंत काढायचं. किंवा थोडा वेळ झाल्यावर आपोआप रक्त यायचं बंद होते, मग तेव्हा बंद करायचं. एवढा आपण हा वेळ ठरवतो.